नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की माझ्या भावाची एंगेजमेंट वगैरे झाली, तर आम्हाला यायला रात्रच झाली, त्यामुळे जे शिदोरी वगैरे असते तर ते वाटणं झालं नाही। तर आज सकाळीच शिदोरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आम्ही आधीच शिदोरी वगैरे बघितली काढून घरी की कशी आहे काय म्हणून। तर त्यांनी शिदोरीमध्ये आईसाठी साडी वगैरे रुमाल टोपी असं सामान पाठवलेलं होतं। तर साडी पिवळ्या कलरची होती पण खूप छान होती आणि आईला पण आवडली। आणि इथून अकोल्यातूनच त्यांनी गोरखपूरवाल्यांकडून त्यांनी खरेदी केलेली आहे ती साडी। सोबतच त्यांनी 5 मेकअपचे बॉक्ससुद्धा पाठवले। मेकअपच्या बॉक्समध्ये सुद्धा खूप काही सामान होतं। बांगड्या होत्या, अर्धा डझन बांगड्या होत्या, त्यानंतर अत्तरची बॉटल होती, कानातले होते, पावडरचा डब्बा, क्लचर, मेहंदीचा कोन, क्रीम, पिना, हळदी कुंकवाचा करंडा, छोटा आरसा, शॅम्पू, नेलपेंट, चमकी, टिकल्या, हातरुमाल, कंगवा, गजरा, लिपस्टिक आणि सिंदूर, सोबतच एक ब्लाउज पीस, असं सर्व सामान त्यांनी त्या जे मेकअपचे बॉक्स पाठवले होते त्यामध्ये होते। हे जी एंगेजमेंटची साखरपुड्याची जी शिदोरी असते ती नवरीकडून येत असते। तर आम्ही जेव्हा तिथं साखरपुड्यासाठी गेलो त्यांनी आधीच हे सर्व सामान वगैरे पॅक करून ठेवलेलं होतं। एक मोठ्याशा बॉक्समध्ये सर्व सामान पॅक होतं आणि त्या बॉक्सला पण छान असं रॅप केलेलं होतं। तर बॉक्स ओपन केल्यानंतर त्यामध्ये रुमाल टोपी, साडी असं भेटलं। नंतर 5 मेकअपचे बॉक्स निघाले। त्यानंतर 3 लहान मोठे स्टीलचे डबे होते। तर त्या 3 स्टीलच्या डब्यांमध्ये जो सर्वात मोठा होता त्यामध्ये साखर होती आणि जो 2 नंबरचा होता त्यामध्ये आता संक्रांत झाली म्हणून तिळगुळ वगैरे होतं, आणि जो सर्वात छोटा होता त्यामध्ये त्यांनी दुधासाठी 20 रुपये आणि त्या डब्यामध्ये चहापत्ती म्हणजे चहा पावडर दिलेली होती। तसेच एका स्टीलच्या छोट्या डब्यामध्ये तूपसुद्धा दिलेले होते त्यांनी। नंतर एका छोट्या कॅरी बॅगमध्ये शेवड्या होत्या पॅक केलेल्या, सोबतच चहा पिण्यासाठी कप होते 6 आणि चहा बनवण्यासाठी एक छोटासा स्टीलचा गंज होता। नंतर चाळणी होती आणि वाटी, चम्मच हे सुद्धा दिलेलं होतं त्यांनी। तर मी फर्स्ट टाईमच बघितलं वाटी चम्मच दिलेलं होतं आणि या शेवड्या वगैरे, कारण असं जे मी आतापर्यंत जेवढ्या शिदोऱ्या बघितल्या त्यांच्यामध्ये काही असं देत नसतात। तर मग नंतर मी सर्वांना विचारलं की कशासाठी देतात, तर ते एक गंमत म्हणून असं देत असतात। जसं आपण डिलिव्हरीच्या बाईंना देत असतो ना पद वगैरे खाण्यासाठी, तर तसं पद बनवून खाण्यासाठी दिलेलं आहे बुवा, गंमत केलेली आहे अशासाठी ते हे जे सामान आहे हे देत असतात असं मला माझ्या आजी सांगत होत्या। त्यानंतर छान असा लाकडाचा शोभ सुपारीचा पानपुडा होता, त्यामध्ये छान अशी शोभ सुपारीसुद्धा होती। नंतर छोट्या छोट्या कॅरीबॅगमध्ये त्यांनी ड्रायफ्रुट्स पॅक करून दिलेले होते, खारीक, खोबरं, बदाम, काजू आणि एका याच्यामध्ये हळदी कुंकूसुद्धा पॅक करून दिलं होतं। छोट्या छोट्या कॅरीबॅगमध्ये असं सर्व सामान त्यांनी पॅक करून दिलेलं होतं। तर ही झाली बॉक्समधली शिदोरी। आणि आता त्यांनी एका कपड्यामध्ये जे खायचं सामान असतं ते सुद्धा पॅक करून दिलेलं होतं शिदोरी मेन। एक पिवळ्या कलरचा कपडा होता, त्यामध्ये स्वस्तिक काढलेलं होतं आणि त्या कपड्यामध्ये सर्व सामान पॅक होतं। तर त्याच्यात छान असा डब्बा होता पॅक केलेला। तर हा पोळीचा डब्बा असतो आपला हॉटपॉट, तो होता। तर याला छान असं हँडलसुद्धा होतं पकडायचं आणि त्याला आपण कुठेही कॅरी करू शकतो, एक बकेट टाईप असं होतं। आणि त्याच्यामध्ये छान छान अशा पुरणाच्या पोळ्या होत्या। तर ह्या ज्या पुरणाच्या पोळ्या आहेत त्या त्यांनी छान अशा सजवलेल्या, त्या वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सनी, चेरीने, शोप सुपारीने असं त्यांनी असं वेगवेगळं ते सजवलेल्या होत्या पुरणाच्या पोळ्या पूर्ण। नंतर एका कॅरीबॅगमध्ये त्यांनी भजे, भात, जिलेबी असं सर्व सामान त्यांनी पाठवलेलं होतं। सोबतच त्यांनी सांडस देखील पाठवलेली होती। तर हे सांडस कशासाठी पाठवली, सर्वजण गंमत करत होते की सांडस चिमटे घेण्यासाठी पाठवलेली, कशासाठी पाठवली असं म्हणणं चालू होते आणि एकमेकांच्या गमता घेण्या चालू होत्या। तसेच सोबत त्यांनी छान असं प्रिंट केलेलं विहीनबाईस पत्र देखील पाठवलेलं होतं। आमचं हे शिदोरी बघणं चालूच होतं। तर मम्मी बाया बोलवायला गेलेली होती शिदोरी बघण्यासाठी। तर सर्व गावातील आपल्या शेजारी पाजारील भाऊबंद वगैरे अशा सर्व बाया मम्मीने बोलून आणल्या। तर आमचं बघणं चालू होतं। तर त्या बाया आल्या आहेत, आता सर्व बायांना शिदोरी वाटप केली जात आहे। सर्व बाया शिदोरी बघत आहेत, काय काय आलं काय काय नाही। आणि नंतर जे ही शिदोरी असते त्याचे पोळ्यांचे तुकडे वगैरे केले जातात आणि एका तुकड्यावर सर्व सामान थोडं थोडं दिलं जातं आणि बाया ते तुकडे घरी घेऊन जात असतात। सर्वात आधी घरातले जे मोठे असतात, जसं आता आमच्या भाऊबंदीमध्ये एक सर्वात मोठ्या ज्या आई आहेत त्या आईच हे शिदोरी वगैरे सोडण्याचं काम करतात। त्यांनी सर्वात आधी शिदोरी सोडली आणि त्यानंतर एक पुरणाची पोळी आणि एक जो मेकअपचा बॉक्स आहे तो बॉक्स आणि
जे शिदोरीवर रुमाल टोपी आलेली होती ते सर्व सामान आईंकडे दिलं आणि आईनं ते आपल्या देवघराजवळ देवासमोर नेऊन ठेवलं, देवांना नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतरच आता जे शिदोरी आहे ते वाटप केली जाणार आहे सर्वांना. तर सर्व महिला मंडळी शिदोरी बघण्याचं काम चालू होतं. त्यामध्ये जे गंमतच्या असतात, जसं माझ्या वहिनी वगैरे होत्या, त्यांनी मला पावडर लावली, मी त्यांना पावडर लावली. जेवढे पण मेकअप बॉक्स होते त्यामध्ये सर्व पावडर एकमेकांना लावण्यात आणि त्याच्यातच सर्वजण नाच करत असतात. सोबतच लिपस्टिक वगैरे, सिंदूर वगैरे असं एकमेकांचा मेकअप करतात, गंमत घेत असतात एकमेकांची. आणि जेवढ्या पण बाया आलेल्या असतात त्या बायांना आधी हळदी कुंकू लावलं जात असते, नंतर त्यांना चहा पाणी देण्यात येतं. आणि ज्या पण घरातल्या सुना असतात, जसं आता मम्मी लहान आहेत, मम्मीपेक्षा मोठ्या आहेत, सर्व ज्या मोठ्या वगैरे आहेत, तर मम्मी सर्वांना नमस्कार करते, वहिनी वगैरे हे पण सर्वांना नमस्कार करतात. तर अशी ही जी शिदोरीची पद्धत आहे हे गावाकडे राबवण्यात येत असते. आम्ही दोघी बहिणी म्हणजे सुनीताताई आणि मी, आम्ही दोघीसुद्धा इथे शिदोरीसाठी हजर होतो. तर सर्वांनी आमची खूप गंमत घेतली. आम्हीसुद्धा वहिन्यांना सोडलं नाही, आम्हीसुद्धा त्यांना खूप पावडर लावली, लिपस्टिक लावली. त्यानंतर जे चहा पाणी होतं ते झालं आणि आता सर्व जे बाहेरच्या बाया आहेत त्यांनी शिदोरीचं छान प्रकारे कौतुक केलं की खूप छान शिदोरी आहे, सर्वांना शिदोरी खूप आवडली. आणि जे मेकअपचे बॉक्स आलेले होते ना 5, तर ते जे भावबंद असतात त्यांच्यामध्ये वाटप केले जात असतात. तर जसे आमचे भावबंद आहेत तर मेन घरं हे 5 आहेत, तर जे 5 घरांमध्ये हे बॉक्स वाटप केले जात असतात. तर आमचं जे घर आहे, जसं मोठेही आमच्या घरच्या मोठे आहेत, तर मोठेच्या घरी हा बॉक्स ठेवण्यात आला एक. आणि नंतर जे 4 बॉक्स होते ते बाकीच्यांना वाटप केले. तर ज्या दुसऱ्या मोठ्या येत आहेत 4, त्यांना ते बॉक्स आणि एक पुरणाची पोळी असं वाटप करण्यात आलं. सकाळी शिदोरीचं वाटप झालं, त्यामुळे सर्व महिला सोबत न येता ग्रुपने थोड्या महिला येत होत्या. तर काही आधी येऊन गेल्या, त्यांनी शिदोरी बघितली, ती शिदोरी घेऊन गेल्या. त्यानंतर काही नंतर आल्या. जसं ज्यांचं घरून कामं आटपून जसं येणं झालं तशा थोड्या महिला तिथं येत होत्या. आणि एवढ्या मोठ्या महिलांमध्ये प्रत्येकाची आपापली वेगवेगळीच गडबड चालू होती. कोणी जी जिलेबी आली होती ते एकमेकांना खाऊ घालत होतं, तर कोणी पावडर लावणं चालू होतं, तर कोणी लिपस्टिक लावत होतं, कोणी सिंदूर लावत होतं. म्हणजे मोठ्यांचंच नाही तर लहानांचं सुद्धा. जर ताईच्या ना दादाच्या मुली होत्या त्या एकमेकांना एवढं पावडर लावत होती, तर एक मारामारीवरच येऊन गेला, रडापडीच होऊन गेली दोघांची. आणि माझी मुलगी एवढी शांत बसलेली होती, सर्वांचं काही चालू होतं. ती मस्त शिदोरीजवळ जाऊन बसली आणि जे शिदोरीतलं तिळगुळ होतं ते घेतलं आणि खाणं सुरू करून दिलं. ते मस्त खाती तर बसून राहिली. जसं दुसऱ्या बाया येत होत्या, शिदोरीचं कौतुक वगैरे करत होत्या, शिदोरी बघत होत्या. आणि नवीनच काही चालू होतं. वहिनींची तर, कारण आम्हाला एकच वहिनी आहे सध्या, तर त्यांची तर सर्वांनी खूपच मजा घेतली. ज्या पण येत होत्या, नंतर ज्या शेजारच्या ताई वगैरे होत्या माझ्या, त्यासुद्धा आल्या. त्यांनीसुद्धा वहिनींची खूप गंमत घेतली. जे सांडस वगैरे दिली होती, बाई तुझ्या आईने तुला चिमटे घेण्यासाठी दिली का, असं तसं करून वहिनींना चिमटे घेतले, हे केलं, खूपच मजा केली. ह्याच कारणानिमित्ताने सर्वांच्या भेटी होतात आणि सर्वांची ओळख होते. आणि आमच्या घरात जे मोठे दादा आहेत त्यांचंच लग्न झालेलं आहे. गणेशचं आता समजा एंगेजमेंट झाली, तर गणेशची जे वाईफ आहे आता ते दुसरी सून होणार आहे या घरची. आणि बाकी ज्या बहिणी आहेत म्हणजे ज्या भावबंदी म्हणल्या त्या सर्व मोठ्या आहे. आमचंच घर सर्वात लहान आहे, तर आमच्या घरातच सर्वांचे लग्न बाकी आहेत. बाकीच्यांच्या सर्वांच्या घरचे लग्न झालेले आहेत आणि सर्व बहिणी मोठ्या आहेत आमच्यापेक्षा. तर त्या आमची गंमत घेतात, आम्ही त्यांची गंमत घेत असतो आणि सर्वजण खूप मजा करतात. त्यामुळे सर्वांची ओळख होते एकमेकांसोबत. शिदोरीमध्येच आम्हाला 12, 12:30, 1 वाजून गेला. ते सर्व आटोपल्यानंतर सर्वांनी शिदोरीचं खरंच खूप कौतुक केलं आणि शिदोरी देखील खरंच खूप छान होती. सर्वांनाच आवडली, आम्हाला देखील आवडली. आणि आईंना जी साडी आली ते समजा म्हणतात ना विहीणबाईकडून पहिली साडी असते, तर ही जे गणेशच्या सासरकडून आईला पहिली आलेली साडी आहे. तर खूप छान साडी आहे ना. आई कसं साध्याच साड्या घालतात, तर त्या मानानेच आईला साडी आलेली आहे, तर आई यूज करू शकतील ते साडी, अशा हिशोबानेच त्यांनी छान अशी साडी आईला दिलेली आहे. शिदोरीचा कार्यक्रम झाला आणि नंतर आम्ही जेवण वगैरे केलो आणि आता दुपारचे जात आहोत घरी, कारण ताईला पण जायचं आहे घरी. सार्थक, ताई, मी, शची, आम्ही आता सर्व 3-4 जण जात आहोत घरी. तर गणेशने आम्हाला फाट्यावरती सोडून दिलं आणि फाट्यावरून आता आम्ही अकोल्याला जाण्यासाठी बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्याकडे शिदोरी वाटप केली जात असते. तर ह्या शिदोरीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळे असे नावंसुद्धा असतात. तर काही भागामध्ये याला भातसुद्धा म्हटलं जात असतं. तर तुमच्याकडे या शिदोरीला काय म्हणतात आणि तुमच्याकडे शिदोरी वाटण्याची कशी पद्धत आहे आणि तुम्ही कशी एन्जॉय करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.
तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तसेच शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.